CSSचे 3 जे प्रकार आहेत ते आपण व्यवस्थितरित्या पाहू. पहिला प्रकार आहे इनलाईन स्टाईल शीट. इनलाईन स्टाईल शीटमध्ये काय होतं की इथं थेट HTML टॅगमध्ये स्टाईल ॲट्रिब्यूट वापरून याचा वापर केला जातो. म्हणजे कसं की डायरेक्ट CSS हे स्टाईल हे ॲट्रिब्यूट काय केलं जातं, डायरेक्ट यूज केलं जातं. म्हणजे स्टाईल लिहायचं, त्याच्यानंतर = साईन लिहायचं आणि आपण जे प्रॉपर्टीज पाहिलेल्या आहेत त्या प्रॉपर्टीज कलर प्रॉपर्टी आपण पाहिलेली, ती कलर प्रॉपर्टी लिहिल्यानंतर 2 डॅश द्यायचे. त्याच्यानंतर जी प्रॉपर्टी जी व्हॅल्यू तुम्हाला टाकायची, कलर असू द्या काय असू द्या, तो लिहायचा आणि हा सेमी कॉलम द्यायचा. त्यावेळेसच आपला CSS कंप्लीट होतो. तर अशा प्रकारे इनलाईन स्टाईल शीट ही डायरेक्टली रिटन इन द HTML टॅग. HTML टॅगमध्ये डायरेक्टली लिहिला जातो इनलाईन स्टाईल शीट. हे लक्षात ठेवायचे. इनलाईन स्टाईल शीटमध्ये CSS टॅग हा स्टाईल ॲट्रिब्यूटमध्ये डायरेक्ट HTML टॅगमध्ये लिहिला जातो. दिस इज अ रेड टेक्स्ट. पॅराग्राफ टेक्स्ट कंप्लीट करून टाकलेलं आहे. तर रेड हे जे दिस इज अ रेड टेक्स्ट ही जी आहे शब्द लिहिलेला ह्याला रेड कलर येईल. त्याच्यानंतर इंटरनल CSSमध्ये काय केलं जातं, तर इंटरनल CSSमध्ये HTML फाईलच्या हेड विभागामध्ये स्टाईल टॅग वापरून त्याचं कोड केलं जातं आणि बॉडी विभागामध्ये जे तुम्ही काही लिहिता त्याच्यावरती काय होतं, ते हेड विभागात लिहिलेले जे काही तुम्ही लिहिलेलं आहे त्याचा परिणाम बॉडी विभागामध्ये बी होतो. म्हणजे काय, हेड विभागामध्ये तुम्ही काय करणार, हे डायरेक्ट HTMLमध्ये घेतलं, HTMLच्या कोडमध्ये हे हेड विभागामध्ये घेतलं. त्याच्यामध्ये काय लिहिलं आपण, स्टाईल लिहिलं. त्याच्यानंतर पॅराग्राफ म्हणून आणि ओपन आणि क्लोज कर्ली ब्रॅकेटचा वापर करायचा हे स्टाईल लिहिण्यासाठी. आपण इथं इनलाईन स्टाईल शीटमध्ये आपण इथं ओपन आणि क्लोज कर्ली ब्रॅकेट हे असे कर्ली ब्रॅकेट वापरतोय का, नाही वापरत. तर हे लक्षात ठेवायचं आहे की इनलाईन स्टाईल शीट ही फक्त एखाद्या लाईनला, करंट लाईनला तुम्हाला, आता समजा तुम्हाला 5 लाईन दिलेले तर आणि 5 लाईनला तुम्हाला 5 वेगवेगळे कलर यूज करायचे. तर म्हणजे कसं, दिस इज रेड टेक्स्ट. आता माय नेम इज काय असेल त्याला तुम्हाला रेड कलर घ्यायचा आहे. की दुसऱ्या लाईनला माय फादर्स नेम इज, त्याला ब्ल्यू कलर घ्यायचा आहे. माय नेटिव्ह प्लेस इज, त्याला येलो कलर घ्यायचा आहे. ज्यावेळेस एका लाईनमध्ये तुम्हाला कलर वगैरे चेंज करायचा आहे ना, त्यावेळेस तुम्हाला इनलाईन CSSमधूनच जावं लागेल. इनलाईन CSS HTML कोडमध्ये कुठेही लिहिला जातो, फक्त त्याचं सिंटॅक्स लक्षात ठेवायचा. स्टाईल टॅगमध्ये काय करायचं ते घ्यायचे सगळे प्रॉपर्टीज यूज करून. पण आता तुम्हाला इंटरनल स्टाईल शीट कशाचा वापर फक्त हेड टॅगमध्येच केला जातो. म्हणजे हेड टॅग घ्यायचं, हेड टॅगमध्ये स्टाईल ॲट्रिब्यूट घ्यायचं आणि स्टाईल ॲट्रिब्यूट ही टॅगच्या स्वरूपामध्ये घेऊन स्टाईल टॅग इथं कंप्लीट करायचा आणि हेड टॅग पुन्हा कंप्लीट करायचा आणि मग ते अप्लाय होणार खाली लिहिलेल्या HTML कोडवरती. किंवा जे काय आपल्याला लिहायचं आहे किंवा जे काय आपल्याला घ्यायचं आहे, मग टेबल घ्या, टेक्स्ट घ्या, पिक्चर घ्या, त्याच्या बॅकग्राऊंड घ्या, त्याच्यावरती तो अप्लाय होणार हेड टॅगमध्ये. मात्र एक्सटर्नल स्टाईल म्हणजे काय, इंटरनल स्टाईल CSS ही HTML फाईलच्या हेड विभागामध्ये स्टाईल टॅगमध्ये लिहिले जातं. म्हणजे इज रिटन इनसाइड अ स्टाईल टॅग विदिन द हेड सेक्शन ऑफ द HTML फाईल. ओके. त्याच्यानंतर एक्सटर्नल CSS. एक्सटर्नल CSS म्हणजे की CSS ह्याच्यामध्ये काय केलं जातं की हे .css फाईलमध्ये लिहिला जातो. CSS जे काही CSSचे कमांड्स द्यायच्यात, नियम लिहायच्यात, हे वेगवेगळ्या .css फाईलमध्ये लिहिले जातात आणि लिंक टॅगने HTMLमध्ये जोडले जातात. हे लक्षात ठेवा. म्हणजे आता उदाहरणार्थ लिंक टॅगने आपण काय करायचं, CSS फाईल तयार करायची आणि ते लिंक टॅगने काय करायची, तिला इम्पोर्ट करायची, तिला जॉईंट करायची. म्हणजे काय होतं की ते डायरेक्ट सगळ्या वेबसाईटवरती ते अप्लाय होत असतं. तर हे लक्षात ठेवा. इनलाईन एका लाईनमध्ये तुम्ही चेंजेस करू शकता. इंटरनल CSSमध्ये काय करू शकता, हेड टॅगमध्ये स्टाईल टॅग घेऊन आपण काय घेऊ शकतो इंटरनल CSS आणि एक्सटर्नल CSS नावाची फाईल तयार करू शकतो आणि ती फाईल
फाईल केलेली लिंक नावाच्या टॅगने तिला काय करू शकतो आपण घेऊ शकतो, तिला जोडू शकतो. तर अशा प्रकारे 3 टाईप्स ऑफ CSSचे आहेत. आपण ह्याचे उदाहरण पाहणार आहोत पुढल्या ह्याच्यामध्ये व्हिडिओ.